हे गाईज, हाऊ आर यू? स्टडी सिम्प्लिफाईड या फ्री मराठी एज्युकेशन चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मी किशोर गोरे. आज आपण या लेक्चरमध्ये चालू घडामोडीवरचे प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचं विथ एक्सप्लेनेशन पण पाहणार आहोत. म्हणजे आपण चालू घडामोडीची टेस्ट सिरीज चालू करतोय. सो विथ एक्सप्लेनेशन आपण ती टेस्ट सिरीज घेतोय, म्हणजे त्याच्यावर आपल्याला डिस्कस पण करायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन पहा. प्रवासी भारतीय दिनाबद्दल खालील योग्य विधाने लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट, यावर्षीचा प्रवासी दिन हा 15वा भारतीय प्रवासी दिवस होता. 2 नंबर, यावर्षीच्या प्रवासी भारतीय दिनाचे प्रमुख पाहुणे हे पोर्तुगालचे भारतीय वंशाचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा हे होते. 3 नंबर, 2003 मध्ये पहिला प्रवासी भारतीय दिवस दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. आता या क्वेश्चनचे जे पर्याय आहेत ते पर्याय क्रमांक 1 व 2 फक्त, पर्याय क्रमांक 2 1 व 3 फक्त, पर्याय 3 2 व 3 फक्त आणि पर्याय 4 1 2 3 वरीलपैकी सर्व. मित्रांनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, मी या क्वेश्चनचं आन्सर आणि एक्सप्लेनेशन करण्याआधी तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून एकदा हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर हे आहे. 2 व 3 फक्त जे स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत. कारण यावर्षीचा जो प्रवासी दिन होता तो 15वा नसून 14वा भारतीय प्रवासी दिन होता. दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो आणि यावर्षीचा जो प्रवासी भारतीय दिवस होता तो 14वा होता, जो की बेंगळुरूमध्ये साजरा करण्यात आला होता. आणि यावर्षीच्या प्रवासी भारतीय दिनाची जी थीम होती ती रिडिफायनिंग एंगेजमेंट विथ ओव्हरसीज इंडियन्स अशी त्याची थीम होती. आणि यावर्षीच्या प्रवासी भारतीय दिनाचे जे प्रमुख पाहुणे होते ते अँटोनियो कोस्टा हे होते. म्हणजे हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. आणि 2003 मध्ये पहिला प्रवासी भारतीय दिवस जो होता तो दिल्ली येथे साजरा करण्यात आला होता. सो 2 व 3 या क्वेश्चनचं आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 2, खालीलपैकी नौदलातील पहिली संपूर्ण पर्यावरणपूरक नौका कोणती आहे जी नुकतीच भारतीय नौदलात दाखल झाली? पर्याय क्रमांक 1 INS सर्वेक्षक, पर्याय क्रमांक 2 INS अरिहंत, पर्याय क्रमांक 3 INS खांदेरी, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते INS सर्वेक्षक आहे. नुकतंच 13 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय नौदलाच्या कोची येथील दक्षिण विभागांतर्गत येणारी जी INS सर्वेक्षक आहे ती नुकतीच आता पहिली संपूर्ण पर्यावरणपूरक नौका म्हणून नौदलात दाखल करण्यात आली. सो व्यवस्थित लक्षात ठेवा, INS सर्वेक्षक. तिसरा प्रश्न, पहिली जागतिक शाश्वत विकास परिषद म्हणजे फर्स्ट इंटरनॅशनल सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट 5 ते 8 ऑक्टोबर 2016 रोजी खालीलपैकी कोणत्या शहरात पार पडली? तर पहिलं त्याचा जो पर्याय आहे तो रिओ दी जानेरो, दुसरा पर्याय पॅरिस, तिसरा पर्याय नवी दिल्ली आणि चौथा पर्याय दोहा कतार. तर या क्वेश्चनमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तर या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते नवी दिल्ली हे आहे. तर पहिली जागतिक शाश्वत विकास परिषद 5 ते 8 ऑक्टोबर 2016 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली होती. चौथा क्वेश्चन पहा, भारतातील पहिली तरंगती प्राथमिक शाळा खालीलपैकी कोठे स्थापन करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक 1 लोकटक सरोवर मणिपूर, पर्याय क्रमांक 2 सांभर सरोवर राजस्थान, 3 पुलिकेत सरोवर तामिळनाडू, 4 उलर सरोवर आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते लोकटक सरोवर मणिपूर. तर पहिली तरंगती प्राथमिक शाळा जी आहे ती लोकटक सरोवर म्हणजे भारतातील पहिल्या तरंगत्या प्राथमिक शाळेचं उद्घाटन या लोकटक सरोवर मणिपूरमध्ये करण्यात आलं. तर सरोवरातील जे चंपू खांगपोक या तरंगत्या गावातील लँग लोसाबी लेकलाई येथे ही शाळा स्थापित करण्यात आलेली आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. मित्रांनो, पुढचा 5 नंबर क्वेश्चन, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. 1 नंबर, जाहीर करण्यात आलेल्या बेहिशोबी मालमत्तेवर 30% कर. 2 नंबर, कर रकमेवर 33% गरीब कल्याण शुल्क. 3 नंबर, जाहीर करण्यात आलेल्या एकूण रकमेवर 10% दंड. 4 नंबर, एकूण रकमेच्या 25% रक्कम या योजनेत 3 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणं बंधनकारक. स्वच्छेने बेहिशोबी उत्पन्न जाहीर करणाऱ्या व्यक्तीवर खालीलपैकी कोणती बंधने असणार आहेत? सो वरीलपैकी कोणती बंधने असणार आहेत? तर पर्याय क्रमांक 1 2 सोडून सर्व, पर्याय क्रमांक 2 3 सोडून सर्व, पर्याय क्रमांक 4 सोडून सर्व आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. सो याचं जे आन्सर आहे ते 3 नंबर आन्सर आहे. 4 सोडून बाकी सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत. कारण एकूण रकमेच्या 25% रक्कम या योजनेत
3 वर्षाच्या कालावधीसाठी नव्हे तर 4 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणं बंधनकारक आहे आणि ती रक्कम जी असणार आहे ती बिनव्याजी रक्कम असणार आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं व्याज मिळणार नाही आणि ती रक्कम RBI मध्ये जमा करण्यात म्हणजे त्याला जमा करायची आहे. आता जाहीर करण्यात आलेल्या बेहिशोबी मालमत्तेवर 30% कर भरायचा आहे. ह्या 30%वर 33% गरीब कल्याण शुल्क भरायचं आहे या योजनेअंतर्गत आणि त्याच्यावर 10% दंड म्हणजे असं अप्रॉक्सिमेटली 50% दंड भरायचा आहे. म्हणजे ज्या व्यक्तीकडे बेहिशोबी मालमत्ता सापडलेली त्या एकूण मालमत्तेपैकी 30% कर, 33% गरीब कल्याण शुल्क आणि 10% दंड असे 50% टोटल रक्कम शासन दरबारी भरायची आहे. 6वा प्रश्न, खालीलपैकी भारतातील पहिली व सर्वात मोठी सौर ऊर्जेवरील प्रवासी नौका सेवा कोणती आहे जी नुकतीच 12 जानेवारी 2017 रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल झाली? तर पहिला पर्याय आहे INS सर्वेक्षक, दुसरा आहे INS अरिहंत, तिसरा आदित्य आणि चौथा कलवरी. आता याच्यामध्ये तुम्ही लॉजिक लावून हा क्वेश्चन इलिमिनेशन मेथडनी सोडवू शकता. कसं, तर याच्यामध्ये काय विचारलंय, प्रवासी नौका विचारलेली आहे. म्हणजे पहिले 2 जे पर्याय आहेत ते ऑटोमॅटिकली इलिमिनेट होतात. म्हणजे INS सर्वेक्षक आणि INS अरिहंत कारण ह्या नौदलाच्या नौका आहेत. आता राहिले खालचे 3 आणि 4. आता बऱ्याच जणांना जर माहित असेल कलवरी ही सबमराईन आहे, तर राहिला म्हणजे 1, 2 आणि 4 हे तिन्ही ऑप्शन काय झाले, इलिमिनेट झाले आणि राहिला कुठला, आदित्य. कारण इथं आपण क्वेश्चन मध्ये प्रवासी नौका विचारलेली, सो याचं जे आन्सर आहे ते आदित्य आहे. मित्रांनो 7 नंबर क्वेश्चन, आनंद यादव यांच्याबद्दल खालील योग्य विधाने लक्षात घ्या. पहिलं विधान, त्यांचा मराठी साहित्य क्षेत्रात ग्रामीण साहित्याचे पर्व सुरू करण्यात महत्त्वाचा वाटा आहे. 2 नंबर, त्यांच्या झोंबी या कादंबरीसाठी त्यांना 1990चा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आहे. आणि 3 नंबर विधान, त्यांची वादग्रस्त ठरलेली कादंबरी म्हणजे संत सूर्य तुकाराम. आता याचे जे पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 व 2 फक्त बरोबर, 2 व 3 बरोबर, 3 नंबर पर्याय 1 व 3 फक्त बरोबर आणि 4 नंबर पर्याय वरीलपैकी 1, 2, 3 तिन्ही बरोबर. तर याचं जे आन्सर आहे ते 1 व 3 जे सेंटेन्स आहेत ते 3 नंबर पर्याय बरोबर आहे. म्हणजे हे 1 नंबर आणि 3 नंबर जे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे. कारण त्यांना झोंबी या कादंबरीसाठी त्यांना 1990चा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नसून त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांना संत सूर्य तुकाराम ही त्यांची वादग्रस्त ठरलेली कादंबरी होती, ज्याच्यामुळे त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे महाबळेश्वरमध्ये भरलं होतं, त्या महाबळेश्वरमध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचा राजीनामा द्यायला लागला होता, कारण त्याच्यावर वारकरी संप्रदायाने ह्या कादंबरीवर आक्षेप घेतले होते. तर 8 नंबर क्वेश्चन, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाबद्दल खालील विधाने लक्षात घ्या. विधान 1, ग्रामीण भागातील 5 कोटी घरांना डिजिटल साक्षर करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. विधान 2, हे उद्दिष्ट 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे योजले आहे. वरील 2 विधानांपैकी अयोग्य विधान किंवा विधाने निवडा. तर याचं जे आन्सर आहे ते फक्त 2 हे विधान बरोबर आहे. कारण ग्रामीण भागातील 5 कोटी घरांना डिजिटल साक्षर करण्याचं उद्दिष्ट नाही, तर हे किती, 6 कोटी घरांना काय करायचंय, डिजिटली साक्षर करायचंय. ओके, सो व्यवस्थित लक्षात ठेवा. 9 नंबर प्रश्न, इंडियन रिम ओशन असोसिएशन IORA बद्दल खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं विधान, याची स्थापना 1997 मध्ये झाली असून हिंदी महासागरालगतचे सर्व देश याचे सदस्य देश आहेत. दुसरा पर्याय, नुकतीच या संघटनेची पहिली शिखर परिषद जकार्ता इंडोनेशिया येथे पार पडली. वरील 2 विधानांपैकी अचूक विधाने निवडा. आता याचे जे पर्याय आहेत ते पर्याय क्रमांक 1 फक्त 1, पर्याय क्रमांक 2 फक्त 2, पर्याय क्रमांक 3 फक्त 1 आणि 2 दोन्ही बरोबर आणि पर्याय क्रमांक 4 दोन्ही नाही, दोन्ही म्हणजे चूक आहेत. तर याचा जो आन्सर आहे ते पर्याय क्रमांक 2 फक्त याचं बरोबर आहे. कारण इंडियन ड्रीम ओशन असोसिएशन जी संघटना आहे, या संघटने म्हणजे 1997 ला स्थापन झाली, पण याच्या अंतर्गत येणारे जे देश आहेत ते 21 सदस्य राष्ट्र आहेत. तुम्ही या मॅप मध्ये पाहू शकता. हे इंडियन ओशन मधले सर्व सदस्य राष्ट्र याचे सदस्य देश नाही आहेत. कारण पाकिस्तान आणि हा म्यानमार सोडला तर बाकीचे सगळे जे राष्ट्र आहेत ते याचे सदस्य राष्ट्र आहेत. सो व्यवस्थित लक्षात ठेवा, पाकिस्तान आणि म्यानमार या IORA चे सदस्य राष्ट्र नाही आहेत. प्रश्न क्रमांक 10, पृथ्वी 2 क्षेपणास्त्र हे डॅश 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 डॅश.
पर्याय क्रमांक 1 जमिनीवरून हवेत मारा करते, 2 जमिनीवरून जमिनीवर मारा करते, 3 हवेतून हवेत मारा करते आणि 4 समुद्रातून हवेत मारा करते. सो पृथ्वी 2 क्षेपणास्त्र हे जे आहे ते जमिनीवरून जमिनीवर मारा करते. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं पृथ्वी 2 क्षेपणास्त्र हे SRBM या शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल या श्रेणीमध्ये मोडतं. याचा जो पल्ला आहे तो 350 किलोमीटर एवढा याचा पल्ला आहे आणि पेलोड वाहू क्षमता जी आहे याची ती 500 ते 1000 एवढी ह्याची स्फोटक वाहवण्याची क्षमता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र आहे ज्याचा जो स्पीड आहे तो 3 मॅक पॉईंट एवढा स्पीड आहे. तर म्हणजे दोन्हीच्या 3 पट जास्त याचा स्पीड आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा हे जमिनीवरून जमिनीवर मारा करतं. आणि पृथ्वी 2 क्षेपणास्त्र कुणासाठी खास तयार केलं तर इंडियन एअरफोर्ससाठी हे डिझाईन केलेलं क्षेपणास्त्र आहे. पुढचा क्वेश्चन 11वा मार्विन मिन्स्की यांच्याबद्दल खालील योग्य विधाने लक्षात घ्या. पहिलं विधान, त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखले जाते. 2 नंबर, 1963 साली त्यांनी पहिला ग्राफिकल डिस्प्ले बनवला. आणि 3 नंबर, त्यांची नावाजलेली पुस्तके म्हणजे द सोसायटी ऑफ माइंड अँड परसेप्ट्रॉन. तर ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे जनक म्हटले जातं. त्यांनी नंतर फोकल सूक्ष्मदर्शिकाची ही निर्मिती केलेली ह्या मार्विन मिन्स्की यांनी. हा व्यक्ती महत्त्वाचा का ठरतो तर कृत्रिम बुद्धिमत्तेचे ह्याला जनक म्हणतात, म्हणजे फादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपण मोबाईल वापरतो, जे टी व्ही वापरतो, टी व्हीमध्ये जे आपण चित्र वगैरे पाहतो, मोबाईलमध्ये जे ग्राफिकल डिस्प्ले वगैरे पाहतो, तो डिस्प्ले बनवायचं काम कोणी केलेलं आहे ह्या मार्विन मिन्स्कीने 1963 साली पहिला ग्राफिकल डिस्प्ले बनवलेला आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. 1 नंबर INS अरिहंत आण्विक पाणबुडी आहे. 2 नंबर रुस्तम 2 लढाऊ विमान आहे. आणि 3 नंबर INS खांदेरी स्कॉर्पियन क्षेत्रातील पाणबुडी आहे. तर याचं जे आन्सर आहे अयोग्य जोडी कुठली तर रुस्तम 2 ही अयोग्य जोडी, कारण रुस्तम 2 हे लढाऊ विमान नसून लढाऊ ड्रोन आहे. सो व्यवस्थित लक्षात ठेवा. अरिहंत जी आहे ती आण्विक पाणबुडी एकदम बरोबर. INS खांदेरी स्कॉर्पियन क्षेत्रातील दुसरी पाणबुडी आहे. पहिली पाणबुडी जी होती कलौरी होती आणि ही जी पाणबुडी आहे ती प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार केली जाते. 13 नंबर क्वेश्चन, जंक फूडवर कर लादणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पहिला पर्याय महाराष्ट्र, 2 नंबर गुजरात, 3 नंबर केरळ आणि 4 नंबर तामिळनाडू. तर ह्याचं जे आन्सर आहे ते केरळ आहे. केरळ राज्याने नुकतंच जंक फूडवर कर लावलेला आहे आणि ते भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. 14 नंबर क्वेश्चन, भारताचे पहिले आंतरखंडीय क्षेपणास्त्र इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल खालीलपैकी कोणते, जे नुकतेच डिसेंबर 2016 मध्ये यशस्वीरित्या टेस्टिंग करण्यात आली? पर्याय क्रमांक 1 पृथ्वी 2, पर्याय क्रमांक 2 अग्नी 5, पर्याय क्रमांक 3 धनुष, पर्याय क्रमांक 4 ब्राह्मोस. तर या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते अग्नी 5 हे आन्सर आहे. कारण पृथ्वी 2 आपण काय बघितलं, हे 350 किलोमीटर फक्त याचा पल्ला आहे, त्याच्यामुळे हे बॅलिस्टिक इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल नाही, ते SRBM मध्ये मोडतं, शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल. आणि अग्नी 5 जे आहे ते भारताचं पहिलं, याचा जो पल्ला आहे तो 5000 ते 5800 एवढा याचा पल्ला आहे ह्या अग्नी 5 क्षेपणास्त्राचा. कारण ते ICBM इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल या श्रेणीमध्ये मोडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं याचं जे वजन आहे ते 50 टन एवढं वजन आहे. आणि याची जी पेलोड वाहवण्याची क्षमता आहे ती जवळजवळ 1000 ते 1500 किलोग्राम, म्हणजे जवळजवळ 1.5 टन एवढी पेलोड वाहवण्याची क्षमता आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करतं. आणि हे क्षेपणास्त्र मोबाईल लॉन्चिंग क्षेपणास्त्र पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अग्नी 5 क्षेपणास्त्रामध्ये इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम बसवण्यात आलेली आहे. ओके, सो 15 नंबर क्वेश्चन पाहूया. ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स रिपोर्ट खालीलपैकी कोण प्रकाशित करतं? पहिला पर्याय क्रमांक 1 आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, 2 नंबर संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशन्स, 3 नंबर वर्ल्ड बँक आणि 4 नंबर एशियन डेव्हलपमेंट बँक. तर ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट रिपोर्ट जो आहे तो वर्ल्ड बँक काय करतं तर प्रकाशित करतं. ओके, सो याचं जे आन्सर आहे ते याचा आन्सर 3 नंबर हे आहे. मित्रांनो, माझा हा पहिलाच प्रयत्न होता असे क्वेश्चन घेण्याचा. सो तुम्ही मला सजेशन देऊ शकतात. मी नक्कीच पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्या सजेशनचा विचार करून तसं लेक्चर तयार करेल. आणि यावेळेस आपण फक्त या लेक्चरमध्ये 15 क्वेश्चन घेतलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये मी 15 क्वेश्चनच्या ऐवजी जास्त क्वेश्चन इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त करंट अफेअर्स कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. सो थँक्यू, हॅव अ गुड डे.